यावेळी आपल्याबरोबर मंत्री शंभूराज देसाई जोडले गेले। शंभूराजजी स्वागत आहे। यावेळी चौकशीचे आदेश तुम्ही देणार का? या संदर्भामध्ये मी मगाचपासून बोलतो आहे। मला एक 15-20 मिनिट माहिती वाहिन्यांमार्फतच या ठिकाणी कळाली। मी लगेच आमच्या आयुक्तांशी या ठिकाणी बोललो आणि विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर हा व्हिडिओची सत्यता आणि हा व्हिडिओ कुठल्या परिसरामधला आहे, कुठला आहे याची सुद्धा पोलीस विभागाच्या पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागामार्फत त्याची सुद्धा चौकशी करून त्यांचाही अहवाल प्राप्त करण्याच्या सूचना मी आमच्या विभागाला दिलेल्या आहेत। अधिक मी मागचं जे प्रकरण घडलं पुण्यातलं अगरवालचं, तेव्हापासून सरप्राईज चेकिंग, सरप्राईज व्हिजिट जी अनिवार्य आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना उत्पादन शुल्क विभागाच्या केलेला आहे। त्यांना तशा स्टेशन डायऱ्या मेंटेन करायला सांगितलेलं आहे। या परिसरामधला क्षेत्रीय अधिकारी कोण होता, तो त्या परिसरामध्ये सरप्राईज व्हिजिटला गेला होता का, कधी गेला होता, ह्या सगळ्या गोष्टी चौकशीमध्ये येतील। आणि जर समजा या प्रकरणामध्ये तिथल्या अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा लक्षात आला आणि तसं चौकशी अहवालात प्राप्त झालं तर त्या अधिकाऱ्यावर सुद्धा निश्चितपणाने कारवाई केली जाईल। रवींद्रजी, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर ते म्हणतायत की कारवाई केली जाणार आहे, लवकरात लवकर आदेश करा। त्यामध्ये चौकशीच्या नावाखाली पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका आहे। आज पहिल्यांदा त्यातल्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा आणि नंतर उद्या चौकशी करा, हा माझा महत्वाचा मुद्दा आहे। आणि चौकशीच्या नादाखाली 3 महिन्यांनी यांच्याकडे सरकार राहतं का नाही ही परिस्थिती पहिली आहे। आणि मग हे काय करणार आहे चौकशी, त्याच्यामध्ये राजपूत साहेबाला पाठीशी घालणाऱ्या देसाई साहेबांना विनंती की आपण पहिले शंभूराजजी, तुम्ही त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालताय का? थेट आरोप करतायत रवींद्रजी तुमच्यावर। त्यांचं झालं की मी बोलतो ना, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना, त्यांचं पूर्ण होऊ दे मग मी बोलतो। याच्यामध्ये राजपूत हप्तेखोरी ही मी वाचलेली देसाई साहेबांनी बघितलेली आहे। एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये पैसा येत असताना पण आजपर्यंत चौकशीचा साधा राजपूतला आदेश सुद्धा मिळाला नाही, बदली सुद्धा झाली नाही। आणि आता मी चौकशी करणार हे ते बोलतात। चौकशी करणार कधी? पहिले सस्पेंड करा, निलंबित करा आणि उद्या चौकशी चालू करा। आज 3:30 वाजता जर हा पब चालत असेल तर त्या भागाचा अधिकारी करतो काय? आणि आज त्यांचं असं म्हणणं असेल पुणे शहरामध्ये पब बंद झाले, तर अजिबात पब बंद झालेले नाहीत, अजिबात बार बंद झालेले नाहीत। रात्री 3-3, 4-4 वाजता दारू पुण्यामध्ये मिळती। हा सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास करून पुणे शहराला लागलेला डाग हा पोचण्याचं काम जर त्यांनी केलं नाही तर हे पाप त्यांच्या गळ्यात पडणार आहे आणि या पापाचे त्यांनी स्वतः देसाई साहेब असणार आहेत। बोला शंभूराजजी। हे बघा, मला कसल्याही पापाचं धनी होण्याची काही सुद्धा आवश्यकता नाही, कुणालाही त्याच्यात पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही। आमदार श्री रवींद्र धनगेकर साहेबांना मी एवढंच सांगेन की निश्चितपणे जे तुम्ही आता काय आपल्या G24 तासच्या वाहिनीवरच्या हॉटेलचं नाव दाखवताय, जो परिसर दाखवताय, या बाबतीतली सगळी माहिती आमच्या विभागीय उपविभागीय पोलीस आमच्या एक्साईज आयुक्तामार्फत या ठिकाणी घेतली जाईल। आणि ते जे म्हणतायत ना आमच्या तिथल्या अधीक्षकाचं नाव घेतायत, मी मागं सुद्धा अगरवाल प्रकरण घडलं तेव्हा वाहिन्यांमार्फतच सांगितलं होतं की जी काय त्यांनी हप्तेखोरीची यादी वाचली किंवा त्या बाबतीतले आरोप केले, मी म्हटलं होतं आमदार महोदयांच्याकडे असणारे आरोप किंवा त्यांच्याकडे असणारी यादी, त्यांच्याकडे असणारी माहिती अधिकृत त्यांनी त्यांच्या लेटर पॅडवरती माझ्याकडे, माझ्या कार्यालयाकडे द्यावी, त्याची सुद्धा मी चौकशी करेन। पण 1 महिन्यामध्ये ना माझ्या ऑफिसमध्ये मंत्रालयातल्या, ना इथल्या ऑफिसमध्ये, ना माझ्या ऑफिशियल कार्यालयीन मेलवरती अशी कुठलीही माहिती त्यांच्याकडनं आली नाही। अजून सुद्धा आता सुद्धा जर त्यांनी ती माहिती माझ्याकडे जरी दिली तरी त्या सुद्धा प्रकरणाची चौकशी केली जाईल। कारण असं तरुण पिढीच्या, युवा पिढीच्या आयुष्याबरोबर खेळणाऱ्या ड्रग्सच्या बाबतीत जर कुठला अधिकारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाला पाठीशी घालत असेल तर त्या अधिकाऱ्याची बिलकुल गय करण्याची आम्हाला आवश्यकता नाही। तो किती मोठा असला, कुठलाही असला तरी शेवटी अशा तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या ड्रग्स बाबतीत जर कुणी हलगर्जीपणा करत असेल आणि तो जर चौकशीमध्ये दोषी आढळून आला तर त्याच्यावर 100% कारवाई केली जाईल, नंबर 1। आणि धनगेकर महोदय जे म्हणले ना, आमदार धनगेकर महोदय, 3 महिने यांचं सरकार राहतंय का नाही, अशा संवेदनशील प्रकरणामध्ये सुद्धा राजकीय वक्तव्य करणं पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदार महोदयांना योग्य वाटत नाही। या प्रकरणाचं गांभीर्य त्यांनी ओळखलं पाहिजे, त्यांच्याकडे असणारी माहिती त्यांनी मंत्री त्या विभागाचा म्हणून
माझ्याकडे शेअर केली पाहिजे, माझ्याकडे दिली पाहिजे. आम्ही गंभीर आहोत आणि निश्चितपणे 49 पब आणि बार हे निश्चित अगरवाल प्रकरण पुण्यातलं घडल्यानंतर केवळ पुणे आणि परिसरामधले आपण 100% बंद केलेले आहेत. अगदी कुठले चालू होऊ दिलेले नाहीत. आणि अजून सुद्धा मी सांगतो, अगदी तातडीनं परत म्हणजे आपण तर ते जॉईंट मोहीम सुरू करायची कायम 12 महिने चालू ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. अगदी आता जर ती सुद्धा कुठं थोडीशी दिली झाली असेल या अशा प्रकरणावरनं तर तिथल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून तिथल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर अगदी. सुद्धा कारवाई केली निश्चित. जाईल. निश्चित. शंभूराज देसाई उत्पादन शुल्क मंत्री आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. खूप खूप धन्यवाद. रवींद्र धंगेकर आमदार काँग्रेसचे आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. तर यावेळी शंभूराज देसाईंनी देखील झी24 तासशी बातचीत केलेली आहे आणि लवकरात लवकर कारवाईचे आदेश जे ते देण्यात येतील असं देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे.